आप की अदालतमध्ये म्युझिक डिरेक्टर आणि सिंगर हिमेश रेशमिया यांच्यावर आरोप आहे की हे सतत बडेजाव करतात. हिमेश, बडेजावपणाचा अर्थ होतो स्वतःबद्दल चांगलं चांगलं बोलणं. तुम्ही स्वतःच ही गोष्ट स्वीकार करता की लहानशा वयामध्ये तुम्ही 4-4 वेळा तुमचं काम बदललं होतं? हे बघा, मी जी ती हे कॉन्ट्रोव्हर्सी झाली आहे, त्याच्याबद्दल आता 4-4 प्रोफेशनल जेव्हा बदलेले, तेव्हा 4-4 वेळा 4 वेळा माफीसुद्धा मागितली आहे, की प्लीज मला माफ करा. ती एक चूक माझ्याकडनं झाली आहे अगेन. परंतु 4 प्रोफेशनचा प्रश्न राहिला, तर कुठे ना कुठे याच फिल्म इंडस्ट्रीचे प्रोफेशनशी जोडलेले आहेत. असं मी नाही की मी कारपेंटर झालो किंवा मी कुठल्याही कॉम्प्युटरमध्ये गेलो. तर मी हेच याच हे बघा, तुम्ही प्रोफेशनमध्ये टीव्ही प्रोड्युसर्स पासून म्युझिक डायरेक्टर बनलात. म्युझिक डायरेक्टर पासून तुम्ही सिंगर बनलात आणि सिंगर बनल्यानंतर आता तुम्हाला ॲक्टर बनायचं, हिरो बनायचंय. अ, परंतु ते सगळंच त्याच हे बघा, मी सिंगरपासून व्हिडिओसुद्धा करायला लागलो. ती जी एक इमेज ऑलरेडी बनली होती, तर मी परंतु या सिनेमासुद्धा तीच गोष्ट आहे. म्युझिक डायरेक्टर आहे, सिंगर, त्या सगळ्या गोष्टी माझं बेस्ट म्युझिक येत आहे या फिल्ममध्ये. परफॉर्मन्समध्ये मी संपूर्ण प्रयत्न करेन. प्रोमोज ऑलरेडी आलेत, लोकांना आवडले आहेत आणि राहिला प्रश्न प्रोडक्शनचा प्रश्न, प्रोड्यूस कोणीतरी दुसरं करतंय. मिस्टर विजय तनेजा प्रोड्यूस करत आहेत. तर मी माझ्या बाजूने प्रोफेशनमध्ये आतापर्यंत वरच्याच्या आशीर्वादाने बस पार झाली आहे गाडी. तर यामध्ये सुद्धा ट्राय पण करत आहे तुमचा जो आणि सिनेमा जर बनत आहे त्याबद्दल लोकांना जाणून घ्यायचंय, कारण तुम्ही आयुष्यात कधी हसत नाहीत. हं. कधीच हसताना दिसले नाहीत. कायम ट्रॅजिक सीन करताना दिसून येतात. तर हा सिनेमा सुद्धा देवदास प्रमाणे असेल. आता दिलीप कुमार सारखं ट्रॅजेडी किंग म्हणताना दिसून याल हे तुम्ही. बघा, मी का हसत नाही, ते हे सुद्धा इतके प्रश्न आहेत, की त्या व्हिडिओजमध्ये मुली का सोडून निघून जातात, इतक्या साऱ्या. परंतु तुम्हा लोकांसमोर आज मी हसलो सुद्धा यार. मी जेव्हा आता मी काय करू? खरं तर स्वतःवरच हसत आहे, की बघा काय होत आहे. परंतु ठीक आहे. जे काही आ आ आपका सुरूर जो सिनेमा आहे, जो बेसिकली थ्रिलर आहे. खूपच फास्ट पेस सिनेमा आहे, परंतु एक अँगल त्याचा रोमॅन्सचा जो रिअल लव्ह स्टोरीशी जोडलेला आहे, त्यामध्ये कुठेतरी हो, एक खूपच इंटेन्सिफाईड गोष्ट आहे, जी माझ्या आयुष्याची जी खूपच युनिक डिक्युमेंट आहे, जी माझ्या आयुष्याबद्दल आहे. काय आहे? अनेक प्रश्न आहेत कॅबबद्दल, अनेक गोष्टी. म्हणजे या तर सिनेमामधून समजेल की तुम्ही कॅप घालाल की नाही घालणार अ, आणि कॅप काढून तुम्ही कसे दिसतात ते. हो, एक 10 मिनिटाचा पोर्शन आहे, जिथे ज्यामध्ये कॅप नसेल तिकडे, तो माझा वेगळा लूक असेल आणि ऑफ कोर्स इट इज अल्सो कनेक्टेड टू अ व्हेरी थ्रिलिंग फिक्शन प्लॉट, कारण याच्यामध्ये एक खूपच इंटरेस्टिंग सिनेमा बनवण्याचा सुद्धा प्रयत्न आहे. कोणाचा तरी पैसा लागलाय, तो बुडाला नाही पाहिजे. आणि आणि खूपच आत्तापर्यंत जे व्हिडिओज केले आहेत, खूप स्किल खूप मोठी आहे सिनेमाची आणि प्रशांतने सुद्धा खूप मेहनत घेतली आहे आणि इव्हन गॅरी पॉल जे कसिनो रॉयल्सचे ॲक्शन मास्टर आहेत, ते सुद्धा आहेत आणि म्हणजे खूप त्यामुळे स्टंट करताना दिसून याल तुम्ही या हे बघा, सिनेमामध्ये. मी अशी कुठलीच गोष्ट करणार नाही वेअर पीपल विल से दॅट इट्स मेड फुल ऑफ हिमसेल्फ. इतकं मी कॉन्शियसली या इंडस्ट्रीमध्ये ग्रो केलंय, तर इतकं थोडंफार ज्ञान तर आहे, की काय करायचं, म्हणजे कुठल्या प्रकारची स्टेप्स मला सूट करेल, काय. तर आय एम प्लेइंग प्लेइंग हिमेश रेशमिया इन दिस फिल्म. आय एम प्लेइंग एच-आर आणि मी प्ले करत आहे एक असं कॅरेक्टर जे खूपच बिलिव्हेबल असेल, सिनेमा बिलिव्हेबल असेल, बट येस, इट्स अ व्हेरी, नाही, व्हेरी हे सांगा हार्डकोर मला, कमर्शियल या फिल्म. सिनेमामध्ये सुद्धा मुलगी तुम्हाला सोडून निघून जाईल आता का? बघा, हा प्रश्न आहे. जर मी याचं उत्तर दिलं, तर मग कोण बघायला जाईल कशाला फिल्म? खूप सारे असे सिंगर्स आहेत ज्यांनी आधी आपलं लक ट्राय केलं. सोनू निगमने सिनेमा ट्राय केला होता. तो सिनेमा फ्लॉप झाला. सोनू निगमने कान पकडले. आयुष्यात कधी ॲक्टिंग नाही करणार. कुमार सानूने सुद्धा ॲक्टर बनण्याचा प्रयत्न केला. ते सुद्धा फेल झाले. मग तुमची अवस्था अशीच तर नाही ना होणार? हे बघा, जर लोकांचा आशीर्वाद आशीर्वाद माझ्याबरोबर असेल, तर असं नाही होणार. तुम्हा लोकांचा आशीर्वाद नसेल, तर 100% असंच होईल आणि तर फायनली जनतेच्या अदालतमध्ये आलो, तर आशीर्वाद घेऊनच जाईल आज. परंतु एक एक्झाम्पल आहे अ, किशोर कुमार साहेबांचं, जे खूपच सक्सेसफुल एक्झाम्पल आहे. अ, जरी ते कॉमेडीमध्ये त्यांनी खूपच जबरदस्त आपला परफॉर्मन्स दिला आहे ॲज अन ॲक्टरसुद्धा. खूपच सक्सेसफुल एक्झाम्पल तिथे एक रोल मॉडेल माझ्यासाठी आहे आणि आणि दुसरीकडे हे सुद्धा आहे की अ, 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 म अ, म म मी जर असं म्हणालो की हे अ, जाऊ द्या, काहीतरी कॉन्ट्रोव्हर्सी होईल, सोडून द्या यार. जाऊ द्या. चला तर मग जनतेकडे जाऊयात. लोकांना ज्या प्रश्न विचारायचे असतील, खूप सारे प्रश्न आहेत. हिमेशजी, तुम्ही तुमच्या मॅक्सिमम गाण्यांमध्ये इम्रानजींनाच का घेतलाय? इम्रान हाशमीबरोबर माझं पहिलं गाणं होतं आणि ते आणि अक्सर दुसरा दुसरा सिनेमा हिट झाला.
तर एक इमेज अशी बनली की इम्रान हाशमीसाठी मी जे काही जास्त अदरवाईज मी अक्षय कुमारसाठी सुद्धा केलंय ते सुद्धा सुपरहिट झालेत. बॉबी देओलसाठी जे केले ते पण आणि पुढे जाऊन शाहिद कपूरसाठी सुद्धा केलंय. तर सगळ्यांसाठीच मी करत आहे. इट्स नॉट द ओन्ली इम्रान हाशमीजींसाठी केलंय. बट येस त्यांनी गाणी खूप चांगल्या प्रकारे कॅरी केली. अक्षय कुमारजींनी सुद्धा खूप जास्त जबरदस्त किती अरमान ज्या प्रकारे हमको दिवाना कॅरी केलं. तर हे या ॲक्टर्सचं, प्रोड्युसर, डायरेक्टर, फिल्म इंडस्ट्रीचा, मीडियाचा खूप मोठा हात राहिला आहे यामध्ये आणि त्यामुळेच मी ही गोष्ट सांगायची की मॉडेस्टली नाही म्हणत आहे की आणि खूप हे नाही दाखवायचं की मी विनाकारण बोलत आहे की बडबोला म्हणून मी बोलत आहे. परंतु हे सत्य आहे की जर ह्या सगळ्यांचा हात आणि तुम्हा लोकांचे आशीर्वाद नसते तर हा हिमेश रेशमिया झाला नसता. तुम्हाला हे सुद्धा वाटतं की तुम्ही वारंवार असा दावा करता की माझा अल्बम जितका विकला हो. तितका इतर कोणाचाही विकला नाही. आता हा बडबोला पण नाहीये तर काय? बघा असं आहे, परंतु आता काय करू मला समजत नाहीये. हे हो, कदाचित कुठेतरी माझ्या विधान करण्याच्या टोनमध्ये एक इतक्या स्ट्रेस्ड आउट वर्किंग ॲटमॉस्फिअरमध्ये कदाचित हे निघून गेलं असेल की ज्यामध्ये हा बडबोला पण वाटला असेल तुम्हाला कदाचित. परंतु आपका सुरूर अल्बम चांगला झाला तर मी हे एक इन्फॉर्मेशन प्रमाणे शेअर केलं असेल. परंतु कदाचित त्यामध्ये सुद्धा वाटलं असेल त्याची सुद्धा परत चुकीची माफी मागतो. आता काय करणार? हिमेशजी मला विचारायचं आहे की तुमच्या रिअल लाईफमध्ये सुद्धा कुठली मुलगी होती का जी सोडून गेली होती तुम्हाला? यार त्यासाठीचा सिनेमा बनत आहे ना यार. तो सिनेमा बनू द्या ना यार. हिमेशजी ते तर एकच गोष्ट विचारतायत, ती कोण होती आणि ती कोण आहे? ती कोण होती? आता काय सांगू मी? हेच बोलू शकतो की हा प्रश्न सुद्धा माफ करा ना, सोडून द्या. कधी कधी तुम्हाला असं तर नाही ना वाटत की तुम्हाला जास्तच ठेस लागली म्हणून? नाही आता ठेच काय आता नाही खरंच असं काही ठेच वगैरे नाही. सगळ्यांनी हेल्पच केली आहे मला आणि काही एक्झाम्पल्सने मला हे शिकवलंय की हे आणि हे माझी आई मला नेहमीच सांगते की आपले कर्म जितके चांगले ठेवाल अ, अ, म्हणजे टिकून राहाल तिथे. तर ते कर्म आय एम वर्किंग टुवर्ड्स बीइंग अ गुड ह्युमन बीइंग आणि 1% सुद्धा जर एका चांगल्या माणसाच्या लेव्हलला जर काही करू शकलो, तर मी ट्राय करत आहे आणि आय एम प्रॉमिस यू की मी चांगले प्रयत्न करेल चांगला माणूस बनण्याचा. तुम्ही ही गोष्ट लोकांना गाऊन दाखवाल का? कसं चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न कराल? कुठलं गाणं गाऊ? सर मी उभा राहून गाऊ शकतो का? हो हो नक्कीच नक्कीच. तन्हाइया 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 सारा आलम सारे मौसम सारी खुशियाँ सारी दुनिया तेरे बगैर तन्हाइया 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 तुझे भूल जाना जाना मुमकिन नहीं तुझे भूल जाना जाना मुमकिन नहीं तू याद ना आए ऐसा कोई दिन नहीं ओ तू याद ना आए ऐसा कोई दिन नहीं तुझे भूल जाना जाना मुमकिन नहीं तू याद ना आए ऐसा कोई दिन नहीं ओ अब आता ते गाणं गातो मी. पण असं नको व्हायला की इथे भूत येईल ते. झलक दिखला जा एक बार एक बार एक बार एक बार एक बार आजा जा 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 एक बार आजा जा 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 झलक दिखला जा झलक दिखला जा एक बार एक बार एक बार आजा जा 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 जा